नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर तुम्ही 5,000ची एसआयपी किंवा 10,000 रुपयाची एसआयपी पुढचे 5 वर्ष फक्त भरताय आणि नंतर सोडून देताय किंवा काही कारणास्तव तुम्हाला ती कंटिन्यू चालू ठेवता नाही आली, तर त्या पैशांचं पुढे काय होणार आणि त्याच्यातनं तुम्हाला किती पैसे मिळू शकतात येणाऱ्या काळामध्ये, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात अगोदर जर तुम्ही 5,000ची एसआयपी करताय पुढच्या 5 वर्षासाठी आणि आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय 12% ते फंड तुम्हाला रिटर्न्स देतील, तर यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 3 लाख रुपये आणि मिळणारी रक्कम आहे 5 वर्षानंतर 4,12,000 रुपये. आपण हे एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय 12%. जर तुम्ही एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर केले 15% तर जवळपास 3 लाखाचे 4,48,000 रुपये होणार आहेत. म्हणजे फक्त 5 वर्षामध्ये 3 लाखाचे 4,48,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये बरेच असे फंड आहेत की जे 15%, 18%, 20%, 22% रिटर्नसुद्धा देत आहेत गेल्या 5 वर्षामध्ये. मग जर 20%च्या हिशोबाने कन्सिडर केलं तर ती रक्कम असणार आहे जवळपास 5,17,000 रुपये. पण आपण यामध्ये 13% कन्सिडर करूयात ॲज अन ॲव्हरेज. कुठल्याही फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत आणि चांगले फंड जर चूज करतायत तर आरामशीर तुम्हाला 5 वर्षामध्ये 13%च्या हिशोबाने 4,24,000 रुपये मिळणार आहेत तुमच्या 3 लाख रुपयाचे. आता जेव्हा केव्हा आपण एसआयपी सुरू करतो प्रत्येक वेळेस असं होतच नाही की तुम्ही ती एसआयपी पुढचे 20-25 वर्ष कंटिन्यू ठेवता किंवा 30 वर्ष कंटिन्यू ठेवता. जर ही 5,000ची एसआयपी पुढचे 30 वर्ष जर तुम्ही कंटिन्यू ठेवली तर तुमची इन्व्हेस्टमेंट त्या फंडमध्ये असणार आहे 18 लाख रुपयाची आणि त्यामधून तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत 2,21,00,000 रुपये. म्हणजे 5,000ची एसआयपी पुढचे 30 वर्ष कंटिन्यू ठेवायचे, कधीही बंद करायची नाही आहे, तर तुम्हाला 2,21,00,000 रुपये मिळणार आहेत. किती? 30 वर्षानंतर. म्हणजे जर आता 2025 आहे तर 30 वर्षानंतर म्हणजे जवळपास 2055मध्ये तुम्हाला मिळणार आहे 2,21,00,000 रुपये जर 5,000ची एसआयपी पुढचे 30 वर्ष कंटिन्यू ठेवली तर. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण सुरुवातीला 5,000ची एसआयपी किंवा 10,000ची एसआयपी सुरू करतो, पण काही कारणास्तव आपल्याला ती कंटिन्यू ठेवता येत नाही. आपले काहीतरी फायनान्शियल इश्यूज असतात किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली किंवा आपलं जे इन्कम आहे ते स्टॉप झालं तर आपल्याला ती एसआयपी पुढे कंटिन्यू ठेवता येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, तर आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली अमाऊंट आहे 3 लाख रुपये आणि त्यातून वेल्थ जी 5 वर्षामध्ये जनरेट झालेली आहे 4,24,000 रुपये, ती तुम्हाला विड्रॉ करायची नाही, ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे. कारण की याच पैशामधनं पुढे जाऊन तुम्हाला खूप मोठी अमाऊंट जनरेट करता येणार आहे, मोठी वेल्थ जनरेट करता येणार आहे. असं समजा की तुम्ही हे 3 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेच नाहीत आणि सोडून द्या ती. आता सोडून दिल्यानंतर काय होणार आहे ते पहा. हे जे 4,24,000 आहेत 5 वर्षानंतर जे होणार आहेत आपले, ते आपण पुढच्या 25 वर्षासाठी तसेच ठेवून द्यायचे. म्हणजे आपण विड्रॉ करायचे नाहीत. फक्त 4,24,000 रुपये 4,24,000 रुपये विड्रॉ करायचे नाहीत आणि आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय की पुढच्या 25 वर्षामध्ये सुद्धा मला 13% रिटर्न मिळणार आहे. तर ह्या 4,24,000 रुपयाचे होणार आहेत 90 लाख रुपये. म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपण सुरुवातीला जी केलेली होती ती फक्त 5 वर्षासाठी केलेली आणि ती सुद्धा इन्व्हेस्टमेंट होती फक्त 3 लाख रुपये आणि या 3 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवरती मिळणार आहेत 90 लाख रुपये. म्हणजे काही कारणास्तव फक्त 5 वर्ष भरता आली इन्व्हेस्टमेंट आणि ती सोडून दिली तरीसुद्धा पुढच्या 25 वर्षामध्ये त्या 3 लाखाचे 90 लाख रुपये होणार आहेत जर तुम्ही ते पैसे विड्रॉ केले नाहीत तर. जर तुम्ही ते पैसे विड्रॉ केले आणि कशासाठी तरी खर्च केले तर ते संपले, म्हणजे त्याच्यापुढे त्याची वेल्थ काहीतरी क्रिएट होणार आहे का, तर नाही. पण जर ते विड्रॉ नाही केले आणि तसेच ठेवले तर पुढे जाऊन ते पैसे वाढणार आहेत. कारण की म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंगचा खूप मोठा बेनिफिट असतो आणि त्या बेनिफिटमुळे आपल्याला मिळणार आहेत 90 लाख रुपये. आता हे झालं आपण 5,000च्या एसआयपीचं पाहिलं. पण हीच एसआयपी जर आपण 10,000 रुपयाची करतोय, इथे 10,000 रुपयाची एसआयपी सांगितली आणि पुढचे 5 वर्ष भरतोय, फक्त 5 वर्ष. मग जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही 6 वर्ष भरू शकता तर तुम्ही 6 वर्ष भरलात तर तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे त्यामध्ये 7,20,000 रुपये आणि त्यातून वेल्थ क्रिएट होणार आहे 10,93,000 रुपये. म्हणजे जवळपास 11 लाख कन्सिडर करा ना, एवढी वेल्थ क्रिएट होणार आहे फक्त 6 वर्षामध्ये.
आता 6 वर्षानंतर तुम्हाला हे जे पैसे आहेत किंवा जी तुम्ही SIP सुरू केली होती ती SIP कंटिन्यू ठेवता नाही आली, तुम्हाला नाही जमली ती SIP कंटिन्यू ठेवायला, तरीसुद्धा हे जे 10,93,000 रुपये आहेत ते कुठल्याही परिस्थितीत तुम्ही विड्रॉ करू नका. आणि जर तुम्ही ते विड्रॉ केले नाहीत तर पुढे हेच 10,93,000 रुपये आहे ना तुमच्यासाठी काम करणार आणि त्याच्यामधनं खूप चांगली वेल्थ क्रिएट होणार आहे. ती कशी ते पहा. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ही जी लमसम अमाऊंट आहे ही तुम्हाला तशीच्या तशीच ठेवायची आहे. पुढचे आता इथे जसं आपण 25 वर्ष कन्सिडर केलेले तर आपण इथे 24 वर्षच कन्सिडर करूयात, कारण की त्यांनी 6 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ऑलरेडी. तर 24 वर्ष जर कन्सिडर केले आणि 13% एक्सपेक्टेड रिटर्न आपण जर कन्सिडर करतोय तर जवळपास आपल्याकडे वेल्थ क्रिएट होणार आहे 2,05,00,000ची. म्हणजे फक्त 7,20,000ची इन्व्हेस्टमेंट होती आणि ती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे 2,05,00,000 रुपयाची. फक्त 13% एक्सपेक्टेड करतोय आपण रिटर्न. आणि जर तुम्ही चांगले फंड चूज केले आणि त्या फंडने खूप चांगलं परफॉर्म केलं, मार्केटमध्ये असे फंड आहेत की जे गेल्या 30 वर्षापासून 25 वर्षापासून आरामशीर 19% रिटर्न देतात, त्या फंड्समध्ये जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर ती वेल्थ होणार आहे 7 करोड रुपये. म्हणजे कुठे 7,20,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत आणि त्या 7,20,000चे होणार आहेत 7 करोड रुपये. ही पॉवर आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची, जी फक्त म्युच्युअल फंड्समध्ये होते. जेवढा वेळ तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहाल तेवढे तुमचे पैसे वाढत राहतील. या 24 वर्षामध्ये 7,11,00,000 रुपये झाले आणि आता हेच जर मी 1 वर्ष पुढे वाढवतोय, 25 वर्ष केले तर ते 8,46,00,000 रुपये झाले. म्हणजे फक्त एका वर्षाच्या डिफरन्समध्ये इथे 1 करोडची व्हॅल्यू इन्क्रीज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. हे कशामुळे होत आहे तर फक्त आणि फक्त पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे. जेवढे जास्त वेळ तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल तेवढे जास्त पैसे वाढत राहतील. म्हणून म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही SIP सुरू करता आणि ठरवता की मी पुढचे 20 वर्ष भरेल, 25 वर्ष भरेल किंवा 30 वर्ष भरेल, 15 वर्ष भरेल आणि तेवढे वर्ष भरणं जर तुम्हाला शक्य झालं नाही तरीसुद्धा जेवढी काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलेली आहे ती कधीही विड्रॉ करू नका. ती विड्रॉ केली तर तुमचे पैसे तिथल्या तिथे समाप्त होणार. पण जर ती इन्व्हेस्टमेंट तशीच्या तशीच ठेवली तर ते पैसे वाढत जाणार आणि तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट पुढच्या 20-25 वर्षानंतर आरामशीर पाहायला मिळेल. आता यामध्ये मी एक्सपेक्टेड रिटर्न 13% कन्सिडर केलेले 6 वर्षासाठी 5 वर्षासाठी. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की असे फंड मार्केटमध्ये आहेत का? तर नक्कीच आहेत असे फंड मार्केटमध्ये. ही आहे ऑफिशियल एम्फीची वेबसाईट आणि इथे लार्ज कॅप फंड्स आहेत आणि इथे काही लार्ज कॅप फंडची नावं दिलेली आहेत आणि यांचे जर 5 वर्षाचे रिटर्न्स तुम्ही पाहिले तर तुम्हाला इथे जाणवेल की 5 वर्षामध्ये काही फंड्सने तर 30% रिटर्न दिलेले आहेत. आपण फक्त 13% कन्सिडर केलेले आहेत की ते फंड आपल्याला 13% रिटर्न्स देतील आणि जर त्यांनी 13% रिटर्न दिली तरीसुद्धा आपली खूप चांगली वेल्थ क्रिएट होणार आहे. पण जर इथे पहा तुम्हाला खूप चांगले फंड्स आहेत मार्केटमध्ये. यामध्ये लार्ज कॅप आहे, लार्ज अँड मिड कॅप फंड्स आहेत. आता मी इथे लार्ज अँड मिड कॅप फंड्स घेतो आणि यामध्ये सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये ज्यामध्ये ICICI प्रुडेन्शियलचा लार्ज अँड मिड कॅप फंड आहे जो जवळपास 33% रिटर्न देतोय गेल्या 5 वर्षामध्ये. 5 वर्षामध्ये एवढे चांगले रिटर्न्स देतोय आणि हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण पाहू शकता. तुम्ही ही वेबसाईट ॲक्सेस करून तुम्हाला जे चांगले फंड्स वाटतात ते फंड्स तुम्ही इथे शोधू शकता, बघू शकता आणि ते फंड्स कशामध्ये इन्व्हेस्ट करतात ते सुद्धा तुम्हाला यामधून कळेल. यापैकी मल्टीकॅप फंड्समध्ये जर तुम्ही रिटर्न्स पाहिले तर गेल्या 5 वर्षामध्ये 36, 35, 31, 30, 29 असे जे टॉपचे जे मार्केटमध्ये फंड्स आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, हे सगळं शक्य आहे जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून व्यवस्थित फंड जर सिलेक्ट केला तरच ते शक्य आहे. तर मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करताय तर कधीही विड्रॉ करायचे नाहीत पैसे. जर काही इमर्जन्सी असेल तरच तुम्ही विड्रॉ करा. अदरवाईज ते पैसे तुम्ही तसेच्या तसेच ठेवले तर फ्युचरमध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स त्यातून मिळणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये जे फंड्स मी तुम्हाला दाखवले त्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग किंवा सेलिंगचा रिकमेंडेशन नाही आहे. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.